नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. कित्येक वेळेला माझ्या बाबतीत तरी असं होतं, कदाचित तुमच्या बाबतीतही होत असेल, की एखादा प्रसंग, एखादं दृश्य असं बघितलं की आपल्याला हिंदी किंवा मराठी गाणं आठवतं. असं होतं तुमच्याबरोबर कधीतरी? माझ्याबरोबर तर फार होतं. ते निसर्गात असताना होतं, सूर्योदय होतोय की कहीं दूर जब दिन ढल जाए असं आठवतं. तसंच आत्ता जे आय पी एलचं अवस्था आहे त्याच्यावरनं मला आठवतं गदिमांचं गीत, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखांचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे. तुम्ही सुद्धा हे गाणं कदाचित ऐकलेलं असेल. आत्ता आय पी एलच्या संघांची अवस्था ही खरोखर तशीच आहे. कारण एक धागा सुखाचा फक्त आत्ता आर सी बी पुरतं मर्यादित आहे. 100 धागे दुःखांचे हे खरोखर मुंबई आहे, एल एस जी आहे यांच्या बाबतीत ते सत्य ठरलं आहे. आणि त्याच्याबरोबर पंजाबसारख्या संघाचं तर काय बोलावं मला खरोखर कळत नाही आहे. कारण सगळेजण चक्रावून गेलेले आहेत की जो संघ सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये, अर्ध्या टप्प्यामध्ये इतका जबरदस्त खेळ करत होता, 250 धावांचा पाठलाग 18.4 ओव्हरमध्ये त्यांनी करून दाखवलेला होता, त्याच पंजाब संघाला एक जबरदस्त धक्का लागलेला आहे. आणि आत्ता त्यांची अशी काय अवस्था आहे की त्यांनी पुढची मॅच जिंकली तरी त्यांना दुसऱ्यांवरती अवलंबून राहणार आहे प्लेऑफमध्ये क्वालिफाय होण्याकरता. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनी मात्र जबरदस्त खेळ केलेला आहे आणि ते दिमाखात पहिल्यांदाच जाऊन पोचलेले आहेत. पहिल्या 4 याच्यामुळे क्वालिफाय ऑलरेडी झालेले आहेत आणि पहिल्या 2 क्रमांकामध्ये त्यांचं राहणार आहे. आय पी एलच्या प्लेऑफमध्ये जात असताना पहिल्या 2 क्रमांकामध्ये राहण्याला खूप महत्त्व आहे. कारण त्यांना एकतर पहिलीच मॅच जर का जिंकली तर तुम्ही डायरेक्ट फायनलमध्ये जाता, तुम्हाला मस्तमध्ये 3-4 दिवसाची सुट्टी मिळते. दुर्दैवाने ती मॅच तुम्ही गमावली तरी तुम्हाला अजून एक संधी मिळते. त्यामुळे पहिल्या 2 नंबरमध्ये येण्यासाठी सगळ्या संघांची धडपड चालू आहे. त्याच्यापैकी एक जागा ऑलरेडी आर सी बीनी पटकावलेली आहे, दुसऱ्या जागेवरती रुमाल टाकून ठेवलेला आहे गुजरात टायटन्सनी. परंतु बाकी मात्र घनघोर लढाई चालू आहे. एक लक्षात घ्या, पंजाब टीमबाबत जेव्हा आपण विचार करतो की असं त्यांचं काय झालं, त्यांची बॉलिंग जबरदस्त होती का? त्या मानाने नाही. कारण अर्शदीप आणि चहल हे त्यांचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यांच्यापैकी कोणाला जर का धक्का लागला तर बाकीच्या बॉलर्सना दडपणाखाली समोरच्या तगड्या बॅट्समनना बॉलिंग करणं हे शक्य झालं नाही. त्याच्याहीपेक्षा पंजाब संघाच्या विजयाचे आधारस्तंभ होते 3 फलंदाज, प्रभसिमरन सिंग, आर्या आणि त्याच्याबरोबर कॅप्टन श्रेयस अय्यर. प्रियांश आर्यानी जेव्हा जेव्हा प्रभसिमरनबरोबर जबरदस्त ओपनिंग करून दिली आहे, पंजाब संघ वेगळा दिसला आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना श्रेयसनी किती सहज सुंदर बॅटिंग सुरुवातीच्या काळात केली होती हे आपण लक्षात ठेवू शकतो. पण ह्या तिघांना जेव्हा धक्का लागला, मग तो भुवनेश्वर कुमारनी दिलेला धक्का असू देत, दुसऱ्या बॉलर्सनी दिलेला धक्का असू देत, त्याच्यानंतर या संघातल्या तळातल्या बॅट्समनना तो ठसा उमटवता आलेला नाही जे ह्या तिघांनी उमटवलेला आहे. मी पहिली एक क्लिप केलेली होती की यावेळचा आय पी एलचा हंगाम हा बॉलर्स गाजवणार. आता मला सांगा माझा अंदाज बरोबर ठरला का? त्याचबरोबर गेली क्लिप मी एक केली होती टायटॅनिक परफॉर्मन्स म्हणून, कारण मी डुबणार आणि तुम्हाला घेऊन डुबणार असं होतं आहे. आत्ताच्या घडीला तुम्ही लक्षात घ्या, एल एस जीनी मॅच जिंकली, मुंबई इंडियन्सनी मॅच जिंकली, के के आरनी मॅच जिंकली, मोठमोठ्या शिकारी करून मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे हे टायटॅनिक परफॉर्मन्स तुम्हाला कसे वाटतात हे सांगा. आता ही क्लिप करत असताना चेन्नई संघाची आज हैदराबाद विरुद्ध जबरदस्त महत्त्वाची मॅच आहे. या सामन्यामध्ये कदाचित म्हणे धोनी शेवटची मॅच चेपॉकवरती खेळायची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये बज आहे. तिकीटं विकायला बाहेरच आलेली नाहीत, सगळी तिकीटं इंटरनली सर्क्युलेट झालेले आहेत आणि चेन्नईमध्ये प्रचंड इमोशनल वातावरण आहे. जर आज धोनी खेळला, जो संपूर्ण हंगामामध्ये खेळलेला नाही आहे, जर आज धोनी खेळला तर येलो आर्मी, विसल पोडू हे सगळे वेडे होणार आहेत, इमोशनल होणार आहेत. कारण सगळ्यांना आता कल्पना आहे की धोनी सांगत नसला किंवा जाहीर करत नसला तरी त्याचा हा हंगाम, हा आय पी एलचा किंवा क्रिकेटमधला हा शेवटचा हंगाम असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, गुजरात संघाचा कॅप्टन जो आहे त्यांनी एक फार, म्हणजे शुभमन गिल ऑलरेडी बोलायला हुशार आहे, त्यांनी एक फार छान वाक्य परवा बोलताना सांगितलं. तो म्हणला, बॅट्समन मॅच जिंकून देतात, बॉलर्स टुर्नामेंट जिंकून देतात.
हे इतकं महत्त्वाचं वाक्य आहे आणि त्याच्याकरताच मी सुरुवातीपासून म्हणत होतो की बॉलरवरती लक्ष द्या. आत्ताच्या घडीला भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड जो पहिला स्पेल टाकतात, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये समोरच्या बॅट्समनला आऊट काढण्याची करामत करून दाखवतात आणि तो धक्का सुरुवातीला दिला की नंतर त्याच्यातनं सावरून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणं हे मुश्किल होऊन बसतं. दिल्लीचीच तीच अवस्था झाली की सुरुवात जेव्हा चांगली झाली, आता बघा गेल्या सामन्यामध्ये दिल्लीने जबरदस्त परफॉर्मन्स केला, मॅच जिंकून दिली, पण पहिल्या 0वर असताना राहुलचा कॅच हा सोडलेला होता आणि त्यामुळे कॅचेस विन मॅचेस हेही लक्षात येतं. आणि त्याचबरोबर T20मध्ये बॅट्समन हा संधी देतो, कारण कुणीच बॅट्समन हा चान्सलेस इनिंग खेळणं फार कठीण आहे, कारण हाय रिस्क हाय रिवॉर्ड अशा पद्धतीचा खेळ हा T20मध्ये खेळला जातो. आणि हे म्हणत असताना शेवटी फक्त मी परत एकदा वैभव सूर्यवंशीकडे येईन. बापरे, हा पोरगा सुटलेला आहे, बेंधास बेधडक आणि निडर खेळ तो करतोय, समोरच्या आलेल्या भल्या भल्या बॉलर्सना तो धारेवर धरतोय. त्यामुळे T20च्या बाबतीत तरी ह्याच्याकडे लक्ष देण्यावाचून निवड समितीला पर्याय उरणार नाही आहे. आता 19 तारखेला, म्हणजे ही क्लिप मी आज करतोय सोमवारी, मंगळवारी भारतीय टेस्ट टीमची निवड होणार आहे आणि कदाचित बाकीच्या संघांची, कारण जूनमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा आयर्लंडला जाणार आहे आणि त्याच्यानंतर आयर्लंडच्या अगोदरसुद्धा अफगाणिस्तानची एक टेस्ट आणि त्याच्याबरोबर लिमिटेड ओव्हरच्या मॅचेस आहेत. त्यामुळे ह्याच्याकरता कोण निवडले जाणार, कोण खाली बसणार, कोण वगळले जाणार याची चर्चा रंगू लागलेली आहे. रिषभ पंतला वाईस कॅप्टनशिप पूर्ण काढण्याचा किंवा बाजूला ठेवण्याचा, शांत करण्याचा निर्णय ऑलमोस्ट पक्का झालेला आहे, कारण त्याला आपल्या विकेटकीपर आणि बॅटिंगवरती लक्ष देणं हे आता महत्त्व होऊन बसलेलं आहे. या सगळ्या घडामोडींच्या मध्ये IPLच्या आता शेवटच्या काही मॅचेस होत आहेत. काही टीमच्या 2 मॅचेस राहिल्या आहेत, बऱ्याचशा टीमची एकच मॅच राहिली आहे. त्यामुळे लीग फेज या आठवड्यात संपणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांना थरार बघायला मिळणार आहे, तो म्हणजे प्लेऑफचा. पण हे जे मी मुद्दे मांडले, हे काही जणांनी मला अजून एक गोष्ट सुचवली होती की तुम्ही का नाही, जसं तुम्ही परदेशी खेळाडू आहेत ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केला नाही, भारतीय खेळाडूंबद्दल तुम्ही का नाही बोलत. वेगळा एपिसोड करायला काहीच हरकत नाही, फक्त आता टप्पा असा येतोय की फक्त त्याच्याबद्दल बोलायचं आहे. पण तुमचा मुद्दा मला पटलेला आहे. स्वतः रिषभ पंत आहे, सूर्यकुमार यादव आहे, खूप भारतीय खेळाडू असे आहेत की ज्यांनी टॉप क्लास परफॉर्मन्स केलेला नाही. रोहित शर्माचा परफॉर्मन्स ऑन अँड ऑफ राहिलेला आहे. खूप असे भारतीय संघातले खेळाडू आहेत की ज्यांचा टॉप परफॉर्मन्स झालेला नाही आहे, सातत्यपूर्ण खेळ झालेला नाही आहे. T20 क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण खेळ करणं अवघड आहे, मान्य आहे मला, पण तरीही एवढं सातत्याचा अभाव असणं हे चांगलं लक्षण मानलं जात नाही. त्यामुळे या खेळाडूंकडे सुद्धा माझं लक्ष आहे, प्लेऑफकडे सुद्धा थोडंसं माझं लक्ष आहे. पण त्याच्याबरोबर क्रिकेटमध्ये असं का होतं याचं मात्र मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही. सूर्यकुमार यादव इतका चांगला खेळाडू, इतका मेहनती खेळाडू, परंतु 1.5-2 वर्ष होऊन गेलेलं आहे. क्रिकेटने त्याला प्लीज वेट युअर इन क्यू म्हणून थांबवलेलं आहे. धावा तर सोडाच, 10-20 धावा करताना सुद्धा बिचाराला त्रास होतोय. मुंबई इंडियन्स संघातनं सुद्धा त्याला गेल्या सामन्यामध्ये वगळण्यात आलं, मला खूप वाईट वाटलं. श्रेयस अय्यर ज्यांनी सुरुवातीला इतका धमाका केला, गेल्या 2 सामन्यामध्ये तो बघता बघता आऊट झाला. असं क्रिकेटमध्ये का होतं हे कळत नाही. तुम्हाला जर का माहिती असलं तर मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता विचार करून कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटची मला प्रतीक्षा राहील. बाय बाय.